दुसऱ्या आगमनाची तयारी करतं, ती सुवार्ता कोणती, ती सुवार्ता आपण पाहूया. ती सुवार्ता कोणती आहे, जी सुवार्ता लोक ज्यावेळेस ऐकतील त्यावेळेस ते येशू ख्रिस्ताला स्वीकारतील आणि त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार होतील. म्हणून ही सुवार्ता जी आहे, ही सुवार्ता पूर्ण जगापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ती सुवार्ता कुठे आहे त्याच्याविषयी आपण पाहूया. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि 6वं वचन. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि 6वं वचन. प्रकटीकरण 14:6. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती. आपण आताच वाचलं की ही सार्वकालिक सुवार्ता जी आहे ती सार्वकालिक सुवार्ता फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच नाही, तर प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक भाषा बोलणारे लोक, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. कारण की येशू ख्रिस्ताने प्रत्येक जीवासाठी प्राण दिलेला आहे. प्रत्येक आत्मा त्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. जितके आपण महत्वाचे आहोत तितकाच व्यक्ती जो नास्तिक आहे तो देखील येशू ख्रिस्तासाठी महत्वाचा आहे. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण दिले त्यावेळेस येशू ख्रिस्ताने सर्व लोकांसाठी प्राण दिलेले आहेत. म्हणून ही सुवार्ता जी आहे ती पूर्ण जगासाठी आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की योहानाने ज्यानं प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं त्यानं आकाशामध्ये एक स्वर्गदूत उडताना पाहिला, भरारी घेताना पाहिला. आता या ठिकाणी प्रत्येक शब्द महत्वाचा. प्रगटीकरणाच्या पुस्तकावरती आपण अभ्यास केलेला आहे. तरी देखील आज शेवटच्या काळातील घटना याच्याविषयी पाहत आहोत. म्हणून आपण प्रत्येक वचन जे आहे ते पाहायचं, त्याच्यामधले शब्द कसे आहेत ते पाहायचं. या ठिकाणी स्वर्गदूत म्हटलेलं आहे. तर स्वर्गदूत म्हणजे नेमकं कोण? जे लोक स्वर्गदूताचं काम करतात त्यांना स्वर्गदूत म्हणून संबोधित केलेलं आहे प्रगटीकरण या पुस्तकामध्ये. ते शब्दशः, अक्षरशः त्यांना पंख नाहीत, त्या लोकांना पंख नाहीत. ते शब्दशः स्वर्गदूत जरी नसले तर स्वर्गदूतासारखं काम करत आहेत म्हणून त्यांना स्वर्गदूत म्हटलेलं आहे. खूप वेळेस तुम्ही देखील ऐकलं असेल की जो व्यक्ती डॉक्टर सारखा सल्ला लोकांना देतो, तो डॉक्टर जरी नसला तर लोक त्याला म्हणतात, डॉक्टर साहेब कसं काय, बरं आहे का? म्हणजे तो पेशा अनुसार किंवा थोडक्यात शिक्षणानुसार डॉक्टर नसेल, पण ते जे कार्य करतो ते डॉक्टर सारखं कार्य करतो. वैद्यकीय अधिकारी जसा असतो त्याच्याप्रमाणे तो कार्य करतो, म्हणून आपण त्याला डॉक्टर म्हणतो किंवा वैद्य म्हणतो. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की योहानाने आकाशामध्ये एक स्वर्गदूत भरारी घेताना पाहिला. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 6वं वचन. तर त्या ठिकाणी स्वर्गदूत म्हणजे देवाचे लोक जे सुवार्ता सांगतील त्यांना स्वर्गदूत म्हटलेलं आहे. स्वर्गदूत कधीही प्रामाणिकपणे जो संदेश देव त्याला देतो तो संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचवतो, म्हणून त्याला स्वर्गदूत म्हटलेलं आहे. स्वर्गदूत कदापि देवाचं वचन घेतो आणि ते आपल्याकडे ठेवत नाही. ते संदेश, तो जो संदेश आहे तो स्वतः आत्मसात करतो, त्याप्रमाणे चालतो आणि साक्षीद्वारे तो देवदूत तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो, म्हणून त्या ठिकाणी त्याला देवदूत म्हटलेलं आहे. लाखो रुपयांचा प्रश्न बंधू आणि भगिनींनो, शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत. देव आपल्याला स्वर्गदूत म्हणतो का? आपण ह्या कळपामध्ये आहोत का? ज्या ठिकाणी देव ह्या लोकांना स्वर्गदूत म्हणत आहेत त्या कळपामध्ये आपण आहोत का? म्हणजे थोडक्यात आपण प्रामाणिकपणे देवाने दिलेले वचन स्वतः अनुकरण त्याचं करून इतरांना सांगतो का? साक्षीद्वारे. देवाचं वचन म्हणतं की तो स्वर्गदूत आकाशामध्ये भरारी घेत आहे. भरारी म्हणजे काय? म्हणजे ते लोक जे आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या लोकांना वाचवायचं, दुसऱ्या लोकांना देखील सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे ही आतुरता आहे, म्हणून ते लोक भरारी घेत आहेत. आपण ह्या कळपामध्ये आहोत का? म्हणजे देवाचं वचन म्हणतं की हे लोक घाई गडबडीनं, जितके लोक येशू ख्रिस्तामध्ये सामील होतील, येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतील, तितक्या लोकांना ते येशू ख्रिस्तामध्ये सामील करत आहेत. कारण की वेळ फार कमी आहे. शेवटच्या काळामधल्या गोष्टींविषयी आपण सांगत आहोत. पण ती सुवार्ता काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि देवाचं वचन म्हणतं की सार्वकालिक सुवार्ता आहे. म्हणजे काय? स्वर्गाच्या राज्यामध्ये गेल्यानंतर आपण येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यावेळी सांगणार आहोत का?
स्वर्गाच्या राज्यामध्ये गेल्यानंतर आपण येशू ख्रिस्त ह्या वधस्तंभावरती प्राण देता झाला, तो स्वर्गरोहण झाला, दुसऱ्या वेळेस आला, ही सुवार्ता आपण कायमस्वरूपी सांगणार आहोत का? पण सार्वकालिक सुवार्ता म्हणजे ह्या सुवार्तेचे जे निष्कर्ष आहेत, ह्या सार्वकालिक सुवार्तेचे जो शेवट आहे तो सार्वकालिक आहे. म्हणजे थोडक्यात ह्या सुवार्तेचा जो परिणाम आहे तो परिणाम सार्वकालिक आहे. म्हणजे लोकांना सार्वकालिक जीवन मिळतं, म्हणून ह्या सुवार्तेला सार्वकालिक सुवार्ता असं म्हटलेलं आहे. लोक तुम्हाला विचारतील, सार्वकालिक सुवार्ता तुम्ही जे म्हणता ती सार्वकालिक का? लोकांना तुम्ही सांगू शकला पाहिजे की ही सुवार्ता जी आहे तिचे परिणाम, तिचे निष्कर्ष जे आहेत ते सार्वकालिक आहेत, म्हणून ती सुवार्ता सार्वकालिक आहे. 7वं वचन वाचा कृपा करून. 7वं वचन, प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि 7वं वचन कृपा करून वाचा. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा. आता हा जो स्वर्गदूत आहे किंवा हे देवाचे लोक जे आहेत, जे स्वर्गदूताने दर्शवलेले गेलेले आहेत, ते पूर्ण जगाला काय सांगत आहेत? देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण की न्यायनिवाडा करायची घटिका आली आहे. आता बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आपण दानिएल आणि प्रगटीकरण ह्या पुस्तकांचा अभ्यास करतो त्यावेळेस प्रत्येक शब्द महत्वाचा. आता ह्या ठिकाणी आपण देवाची भीती बाळगणे म्हणजे काय हे देवाच्याच वचनातून शिकणार आहोत. आपण शब्दकोश वापरतो नाही का? एखादा शब्द पाहायचा असेल तर आपण त्या शब्दकोशामध्ये जातो, तो शब्द कसा वापरलेला आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्या सर्व गोष्टी पाहून मग आपण त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते व्यवस्थितरित्या पाहतो. तर देवाच्या वचनाचा शब्दकोश देवाचं वचनच आहे हे आपण आज पाहणार आहोत. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देवाची भीती बाळगा, असं देवाच्या लोकांनी जगाला सुवार्ता सांगितलेली आहे. जर ह्या सुवार्तेचा आपण विचार केला तर ही सुवार्ता जवळपास 1840 इसवी सन पासून 1844 इसवी सन मध्ये हा पहिल्या देवदूताचा संदेश देण्यात आला. 1840 इसवी सन पासून 1844 इसवी सन ह्या दरम्यान ह्या पहिल्या देवदूताचा संदेश देण्यात आला. आणि ह्या देवदूताचा संदेश काय म्हणतो? देवाची भीती बाळगा. देवाची भीती बाळगणे म्हणजे काय? देवाची भीती आपण कशी बाळगायची? खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल, अनुभवलं देखील असेल की खेड्या गावामध्ये जर पोलिसांची एक गाडी ज्यावेळेस येत असेल जुन्या काळामध्ये, त्यावेळेस लोक घाबरून कधी कधी आपल्या घरामध्ये बसत असत, ते त्यांच्या सामोरे जात नसत. देव जी भीती म्हणत आहे किंवा सांगत आहे ती भीती अशा प्रकारची आहे का? का देव जो म्हणतो की देवाची भीती बाळगणे, त्याचं भय बाळगणे वेगळं काहीतरी त्याचा अर्थ आहे, ते आपण पडताळून पाहिलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, आपण नीतिसूत्रेचा 9वा अध्याय 10वं वचन वाचूया. नीतिसूत्रेचा 9वा अध्याय 10वं वचन. देवाची भीती बाळगणे म्हणजे काय? भय हा शब्द देवाच्या वचनामध्ये कसा वापरलेला आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळेल. नीतिसूत्रेचा 9वा अध्याय 10वं वचन. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय, आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. देवाचं वचन म्हणतं की देवाची भीती बाळगणे म्हणजे आपण ज्ञानाने पूर्ण आहोत. जो व्यक्ती ज्ञानी आहे त्याचा अर्थ तो व्यक्ती देवभीरू आहे असं देवाचं वचन म्हणतं. जे ज्ञानी पुरुष येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस आले त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की ते ज्ञानी पुरुष होते, ज्ञानी लोक होते. ज्ञानी का म्हटलेलं आहे? कारण की ते येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची वाट पाहत होते. त्यांनी यशायाचं पुस्तक आणि बाकीच्या ज्या भविष्यवाण्या होत्या त्याचा अभ्यास करून त्या अनुसार ते चालत होते, म्हणून त्यांना ज्ञानी म्हटलेले. आणि जे लोक ज्ञानी आहेत त्यांना देवभीरू म्हटलेलं आहे असं नीतिसूत्रे ह्या पुस्तकामध्ये सर्वात विद्वान मनुष्य सांगत आहे. भय म्हणजे काय? देवाची भीती बाळगणे म्हणजे काय?
देवाचं ज्ञान फक्त प्राप्त करणे का त्यानुसार चालणे देखील? आपण पुढे वाचूया. ह्याच्यासाठी आपण एक घटना पाहणार आहोत. त्या घटनेद्वारे आपण पाहणार आहोत की देवाची भीती बाळगणे म्हणजे काय. आपण उत्पत्त्याचा 22वा अध्याय उघडूया. उत्पत्त्याचा 22वा अध्याय आणि पहिलं वचन वाचा. त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की देवाची भीती बाळगणे, देवाला भिवून वागणे म्हणजे काय. उत्पत्त्याचा 22वा अध्याय पहिलं वचन. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामाला कसोटीस लावले. त्याने अब्रामा अशी हाक मारली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा. ह्या ठिकाणी आपण उत्पत्ती या पुस्तकामध्ये पाहत आहोत की अब्रामाची परीक्षा घेण्यात आली. जो वचन दत्त मुलगा, म्हणजे थोडक्यात जे अभिवचन देवाने अब्रामाला दिलं होतं, साराला दिलं होतं, त्या ठिकाणी देवाने अब्रामाची परीक्षा पाहिलेली आहे. अब्रामाला कसोटीस लावलेला आहे असं देवाचं वचन म्हणतं. आणि ज्यावेळेस देवाने कसोटी पाहायचं ठरवलं, त्यावेळेस ज्या ठिकाणी अब्रामाला जास्त त्रास होईल किंवा ज्या ठिकाणी त्याला कसोटीचा जास्त अनुभव घडेल, त्या ठिकाणी त्याला कसोटीमध्ये उतरवण्यात आलेलं आहे असं देवाचं वचन आपण पाहतो. दुसरं वचन वाचा. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की अब्रामाला ज्यावेळेस कसोटीस लावण्यात आलं, त्यावेळेस अब्रामाची कसोटी कोणत्या ठिकाणी झाली? ज्या ठिकाणी त्याचं अंतःकरण जडलेलं आहे, ज्या अंतःकरणामध्ये त्याचा मुलगा इसहाक, त्या इसहाकावरती पूर्णपणे त्याचं जे प्रेम आहे, त्या ठिकाणी त्याची चाचणी झालेली आहे. बंधू आणि भगिनींनो, देवाला माहित आहे की आपल्याला जर कसोटीस लावायचं तर कोणत्या ठिकाणी कसोटीस लावायचं. ज्या ठिकाणी आपलं अंतःकरण आहे, ज्या गोष्टीवरती आपलं अंतःकरण, आपलं मन बसलेलं आहे, ती गोष्ट परमेश्वर आपल्याकडून मागतो, तरच ती खरी कसोटी असं आपण म्हणू शकतो. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की अब्रामाला सांगण्यात आलं की अब्रामा, तुझा एकुलता एक पुत्र. आता इसहाक जरी अब्रामाचा मुलगा असला तरी इसहाकाच्या अगोदर अब्रामाला आणखीन एक मुलगा होता, त्याचं नाव इश्माईल. पण देव काय म्हणतो? एकुलता एक. आता एकुलता एक का? अब्रामाला इसाक देखील होता आणि अब्रामाला इश्माईल देखील होता. त्यावेळेस इसाकाला एकुलता एक असं का म्हटलेलं आहे? कारण की देवाला माहित आहे की अभिवचन दिलेला मुलगा जो आहे तो मुलगा म्हणजे इसहाक, इश्माईल नाही. म्हणून एकुलता एक पुत्र इसाकाला म्हटलेला आहे, इश्माईलला नाही. इश्माईल जरी अब्रामाचा मुलगा असला तरी देखील देवापासून, म्हणजे देवाच्या वचनानुसार तो प्राप्त झालेला मुलगा नाही. म्हणून इसाक जो आहे तो एकुलता एक पुत्र आहे. देवाचं वचन म्हणतं, अब्रामा, तुझा एकुलता एक पुत्र जो तुला प्रिय आहे. कळालं का कसोटी कोणत्या ठिकाणी आहे? कसोटी त्या ठिकाणी होती, आपली परीक्षा त्या ठिकाणी पाहिली जाते ज्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी किंवा तो व्यक्ती जास्त आवडतो. ती गोष्ट देव ज्यावेळेस आपल्याला मागतो, आपल्याकडून मागतो, त्यावेळेस आपली खरी कसोटी होती. बंधू आणि भगिनींनो, तुमची देखील कसोटी खूप वेळेस झाली असेल. तुम्हाला देखील परीक्षेत खूप वेळेस देवाने आणलं असेल आणि ती परीक्षा ज्या ठिकाणी तुमची कमकुवत गोष्ट आहे, तुमची जी कमकुवत बाजू आहे, त्या ठिकाणी तुमची परीक्षा होत असते, जेणेकरून तुम्हाला आणखी जास्त देव जवळून कळावा. तिसरं वचन. दुसऱ्या वचनामध्ये आणि आपण पाहत आहोत की ह्या ठिकाणी इसाकाला होम बली म्हणून, होम अर्पण म्हणून मागण्यात आलेलं आहे. आणि देवाचं वचन म्हणतं, मोरिया देशामध्ये जा आणि त्या ठिकाणी होम अर्पण म्हणून इसाकाला दे. आता ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब महत्वाची आहे. ज्यावेळेस आपली कसोटी होते त्यावेळेस ती कसोटी विशिष्ट मार्गामध्ये, विशिष्ट गोष्टीमध्ये होत असते. ह्या ठिकाणी देव असं म्हटलं नाही की इसाकाला घे आणि तू त्याचं समर्पण मला कर, जसं आपण लेकरांचं समर्पण करतो तसं ह्या ठिकाणी समर्पण नाही, तर होम अर्पण करायला सांगितलेलं आहे. आता होम अर्पण कर म्हटल्यानंतर अब्रामाच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये कोणते विचार आले असतील?
जर बंधू आणि भगिनींनो, लेवी या पुस्तक आपण जर पाहिलं, तर लेवी या पुस्तकामध्ये विशेष करून पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की होम अर्पण कसं केलं जायचं. ते होम अर्पण जे आहे ते करण्यासाठी एक वेदी रचली जायची. त्या वेदीवरती लाकडं रचली जायची. त्या लाकडांवरती जे होम अर्पण आहे, जे कोकरू आहे ते बांधायचं, जेणेकरून ते कोकरू पळून जाऊ नये म्हणून ते कोकराचे पाय बांधायचे. ते कोकरू त्या लाकडांवरती ठेवायचं आणि त्या कोकराला वधायचं. वधल्यानंतर त्या कोकराची चिरफाड करायची. त्या कोकऱ्याचे प्रत्येक अवयव बाजूला काढायचे. ते रक्त जे आहे ते रक्त घ्यायचं, वेदीच्या पायाशी ओतायचं आणि जी चरबी आहे ती चरबी बाजूला करायची. प्रत्येक शरीराचा अवयव जो आहे तो बाजूला करून त्याच्यावरती चरबी काढायची. हे होम अर्पण असं केलं जायचं. म्हणजे अब्रामाला आता ते त्याच्या प्रिय पुत्राबरोबर, एकुलत्या एक पुत्राबरोबर ह्या सर्व गोष्टी करायच्या. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ही जी कसोटी आहे ही कसोटी साधी नव्हती. आपण काय शिकत आहोत? देवाचं भय बाळगणे म्हणजे काय, देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, ही सुवार्ता पूर्ण जगापर्यंत पोहोचली पाहिजे. ते भय जे आहे ते भय आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. आपण ते आत्मसात केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. मगच आपण ते भय लोकांपर्यंत पोहोचू शकू. बंधू आणि भगिनींनो, पुढे काय झालं? 3रं वचन वाचा. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसाक याला घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. ह्या ठिकाणी जसं देवानं सांगितलं तसं जर पार केलं, तशा जर गोष्टी पार केल्या तर कसोटीमध्ये अब्राम पास होईल. एका ठिकाणी जर त्यानं चुकी केली तर त्या कसोटीमध्ये तो पार होणार नाही. त्या ठिकाणी तो नापास होईल. म्हणून देव म्हणाला की तू तुझा एकुलता एक पुत्र घे, मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, तू ज्याच्यावरती प्रेम करतोस तो मुलगा घे. मुद्दा नंबर 3, ज्या डोंगरावरती जायला सांगतो त्या डोंगरावरती जा, मुर्या देशामध्ये जा. मुद्दा नंबर 4, होम अर्पण म्हणून तुझा मुलगा मला पाहिजे. ह्या एका गोष्टीमध्ये जरी अब्राहम चुकला किंवा त्यानं जर देवाच्या वचनानुसार जर गोष्टी केल्या नाही, तर ती जी होम अर्पण आहे किंवा ती जी बली आहे, ती बली देव स्वीकारणार नाही. कारण की देवानं विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून देवाने सांगितल्याप्रमाणे अब्राहम सकाळी उठला, त्यानं गाढवावरती खोगीर घातली आणि देवाचं वचन म्हणतं की त्यानं आपले सेवक घेतले, एकुलता एक पुत्र इसाक ह्याला घेतलं आणि लाकडं घेतली. त्या ठिकाणी सर्व गोष्टी घेऊन देव जसं सांगत त्या ठिकाणी तो निघून गेला. ह्या ठिकाणी लाखो रुपयांचा प्रश्न असा आहे की अब्रामाला संशय का आला नाही की देवाची आज्ञा म्हणते की खून करू नको आणि ह्या ठिकाणी मला होम अर्पण करण्यासाठी देव सांगत आहे. कोणतं बरोबर? देवानं सांगितलेली गोष्ट का 10 आज्ञेमधली जी आज्ञा खून करू नको ती गोष्ट बरोबर? बंधू आणि भगिनींनो, दोन्हीही गोष्टी बरोबर. दोन्हीही देवाचेच वचन आहेत. 10 आज्ञेमध्ये देव म्हणाला खून करू नको, ती देखील बरोबरच आहे. आणि ह्या ठिकाणी देव म्हटला की अब्रामा इसाकाला घेऊन होम अर्पण कर, हे देखील बरोबरच आहे. कारण की का, दोन्हीही गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत. दोन्हीही देवाच्याच आज्ञा आहेत. पण ह्या ठिकाणी अब्रामाला संशय का आला नाही? बंधू आणि भगिनींनो, देवाचा तो आवाज अब्रामाच्या अंतःकरणावरती इतका बिंबवला होता व्यवस्थितपणे. 70व्या वर्षी ज्यावेळेस अब्रामानं आपलं घरदार सोडलं आणि देवाने ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी ज्यावेळेस गेला, त्यावेळेस त्या देवाचा आवाज त्याला माहित होता. 100व्या वर्षी आसपास ज्यावेळेस देवाने अब्रामाने साराला सांगितलं की तुला एक मुलगा प्राप्त होईल, त्यावेळेस देखील अब्रामाला देवाचं आवाज जो होता तो माहित होता. आणि आता जवळपास अब्राम 120 वर्षाचा असताना देखील ज्यावेळेस देव बोलला त्यावेळेस अब्रामानं देवाचा आवाज ओळखण्यामध्ये अजिबात चुकी केली नाही.
जरी आज्ञा म्हणाली की खून करू नको, तरी देखील या ठिकाणी अब्रामानं देवाचा आवाज ऐकण्यामध्ये कोणताही तीळ मात्र संशय घेतलेला नाही. बंधू आणि भगिनींनो, देवाचा आवाज तुमच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारे बिंबवला गेलेला आहे का? लगेच सैतान अब्रामाच्या पाठीमागे, अब्रामा अब्रामा, देव तुला सांगत आहे की होम अर्पण कर, पण आज्ञा म्हणते की खून करू नको. म्हणजे संशय. पण त्या ठिकाणी अब्रामाच्या अंतःकरणामध्ये तो आवाज इतका व्यवस्थित बसला होता की त्या ठिकाणी त्याने चुकी केली नाही. तो ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी गेला. उत्पत्तीचा 22वा अध्याय, ह्याच्यामध्ये आपण असं पाहत आहोत की त्या ठिकाणी जात असताना अब्राम खूप वेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये म्हणाला, देवा, जसं तू सांगितलेलं आहेस तसं मी केलेलं आहे, कमीत कमी आता तरी परीक्षा थांबव. तू सांगितल्याप्रमाणे मी लाकडं घेतलेली आहे, सुरा घेतलेला आहे, एकुलता एक पुत्र घेतलेला आहे, माझा सेवक घेतलेला आहे, वेदी बांधण्यासाठी सर्व सामग्री घेतलेली आहे, कृपा करून आता तरी तू परीक्षा थांबव. पण ती परीक्षा, बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी थांबली नाही. ज्या ठिकाणी त्याला ती परीक्षा जास्त जाणवेल त्या ठिकाणी देव त्याची परीक्षा घेत आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की उत्पत्ती या पुस्तकामध्ये की देव अब्राम जो आहे त्याला विश्वासाचा पिता का म्हटलेला आहे. पुढे वाचा, 9वं वचन वाचा. उत्पत्तीचा 22वा अध्याय 9वं वचन. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले, तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक याला बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले. जर आपण सर्वसाधारणतः इसाकाचं वय पाहिलं तर ह्या ठिकाणी जवळपास, बरं का, जवळपास त्याचं वय 20 वर्ष आहे, तरुण आहे. तो त्या वयोवृद्ध वडिलांना बाजूला करून त्या ठिकाणाहून पळून गेला असता. पण ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की इसहाक त्याच्या पिताच्या किती अधीन आहे, किती आज्ञाधारक आहे. बंधू आणि भगिनींनो, जर कुटुंबाचा प्रमुख जसा अब्राहम देवाच्या अधीन आणि आज्ञाधारक होता, तसा जर प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती जर आज्ञाधारक राहिली तर त्यांची लेकरं देखील देवाच्या अधीन असतील. हा महत्वाचा सल्ला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर कुटुंब प्रमुख जर आज्ञाधारक असेल, देवाच्या इच्छेप्रमाणे चालत असेल, तर लेकरं देखील त्याच्याप्रमाणे आज्ञाधारक होतील, याच्यामध्ये काहीही माझं दुमत नाही किंवा काही याच्यामध्ये संशय नाही. प्रियजन हो, ह्या ठिकाणी अब्राहम एकदम निर्भीडपणे ज्या गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत त्या का करत आहे, तो देवावर तितका विश्वास का ठेवत आहे. खूप वेळेस आपण म्हणतो की त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र वधण्यासाठी नेला, म्हणून त्याला विश्वासाचा पिता असं म्हटलेलं आहे. पण त्याच्या पलीकडे देखील आपण शिकलं पाहिजे. त्याच्या पलीकडे देखील अब्राहमाचा काय विश्वास आहे ते आपण पाहिलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, जर आपण अब्राहमाचा विश्वासाविषयी पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की ज्या वेळेस अब्राम जवळपास 100 वर्षाचा होता, सारा 90 वर्षाची होती, त्यावेळेस देव त्याच्याकडे आला आणि अब्रामाला म्हणाला की अब्राम, तू निसंतान आहेस, म्हणजे तुला कोणतेही लेकरू नाही. म्हणून अब्रामाला त्याच्या तंबूतून बाहेर बोलवलं आणि देव म्हणाला की तू ह्या आकाशाकडे बघ. आणि मग अब्रामाने आकाशाकडे पाहिलं. आकाशाकडे पाहिल्यानंतर देव अब्रामाला म्हणाला की आकाशातले जे तारे आहेत ना, ते तारे तू मोज. अब्राम म्हणाला की तारे अनगिनत आहेत, मी ते तारे मोजू शकत नाही. पण मग देव म्हणाला की अब्रामा, मी तुला एक मुलगा देणार आहे आणि त्या मुलग्याचा वंश जो आहे तो ताऱ्यांप्रमाणे अनगिनत असेल. म्हणजे मी तुझ्याद्वारे एक राष्ट्र उत्पन्न करणार आहे. म्हणजे तुझ्या मुलग्याद्वारे एक राष्ट्र येणार आहे. हे वचन अब्रामाच्या अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी राहिलं. म्हणजे ज्यावेळेस अब्राहम इसाकाला वधण्यासाठी घेऊन गेला, त्यावेळेस देखील अब्रामाला माहित होतं की देवानंच अभिवचन दिलं होतं की इसाकाला देव एक मोठं राष्ट्र म्हणून तयार करणार आहे. म्हणजे काय, जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, महत्वाचा मुद्दा आहे. ह्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. देव ह्या ठिकाणी अब्रामाला सांगत आहे की
की तुझा मुलगा तू होम अर्पण म्हणून मला तू दे. ह्या ठिकाणी अब्रामाचा विश्वास पहा. अब्राम म्हणाला, देवानच अभिवचन दिलेलं आहे की इसाकाद्वारे एक मोठं राष्ट्र येणार आहे. असं जर असेल तर जरी देवाने होम अर्पण म्हणून इसाकाला मागितलं तर देवाला इसाकाला परत जिवंत केलंच पाहिजे. जर देव इसाकाला परत जिवंत करत नाही तर राष्ट्र येणार कसं काय? हा विश्वास अब्रामाचा. म्हणजे बघा, त्यावेळेस कोणाचंही पुनरुत्थान झालं नव्हतं. हानोक जो होता तो जसा आहे तसा स्वर्गरोहण झाला होता. मोशे यायचा होता, मोशेचं पुनरुत्थान झालं पण नंतर. पण या ठिकाणी पुनरुत्थान कोणाचं झालं नसताना देखील अब्रामाचा विश्वास की जोपर्यंत की विश्वास असा की जरी इसाक मरण पावला तरी देखील देवाला त्याला परत जिवंत करावं लागेल, कारण की देवानंच अभिवचन दिलेलं आहे की त्याच्याद्वारे एक मोठं राष्ट्र येणार आहे. ह्या विश्वासाच्या द्वारे अब्राहम विश्वासणाऱ्यांचा पिता असा ओळखण्यात आला. बंधू आणि भगिनी, अशा प्रकारचा विश्वास अब्रामाचा होता. म्हणून अब्राम म्हणाला की ठीक आहे, देवानं इसाकाला होम अर्पण म्हणून सांगितलेलं आहे ना, मी होम अर्पण म्हणून त्याला अर्पण करेन. म्हणून निर्भीडपणे तो गेला. ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी तो गेला. त्याने वेदी बांधली, लाकडे रचली, त्याच्यावरती इसाकाला ठेवलं. इसाक आज्ञाधारक. प्रत्येक तरुणाने ही गोष्ट शिकली पाहिजे. पुढे काय झालं? 10वं वचन वाचा. मग अब्रामाने आपला मुलगा बांधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस अब्रामाने इसाकाला वधण्यासाठी सुरा उचलला त्या क्षणी स्वर्गातून एक वाणी झाली आणि त्या स्वर्गदूताने अब्रामा, अब्रामा अशी त्याला हाक मारली. म्हणजे बघा, कसोटी जी आहे ती कसोटी कुठपर्यंत? सुरा उचलण्यापर्यंत कसोटी. ज्यावेळेस तुमची आणि माझी कसोटी होते किंवा होईल, ती कसोटी शेवटच्या घटकेपर्यंत, म्हणजे जेवढी आपली ताकद आहे त्या पूर्ण ताकदीपर्यंत आपली पडताळणी केली जाईल, आपली परीक्षा घेतली जाईल. बंधू आणि भगिनी, खूप वेळेस तुम्ही कसोटीमध्ये देवाला प्रश्न विचारला असेल, देवा माझी एवढीच ताकद आहे, तू माझी पूर्ण ताकद पाहत आहेस? आणि देव म्हणत आहे की होय. बघा, सुरा उचलण्यापर्यंत देवानं कसोटी पाहिली आहे. म्हणजे थोडक्यात काय, सुरा खाली आला की इसहाक वधला गेला. एवढाच अंतर सूर्यामध्ये आणि इसाकाचा प्राण जाण्यामध्ये तेवढाच अंतर आहे. त्या क्षणापर्यंत देवाने अब्रामाची परीक्षा पाहिली. म्हणून देवाचं वचन म्हणतं या ठिकाणी की अब्रामाला कसोटीच लावलं. बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारची कसोटी जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपला विश्वास देवावरचा वाढणार नाही. जर तुमचा आणि माझा विश्वास कमकुवत असेल, जर तुमचा आणि माझा विश्वास कमी असेल, तर देवाकडे आपण कळकळीनं प्रार्थना केली पाहिजे. म्हटलं पाहिजे की देवा मला कसोटीच लाव. मग आपला विश्वास देवावरती किती आहे ते बघा. मला आठवतं, माझा एक मित्र आहे, तो देखील सुवार्तिक आहे. त्याच्याकडे कोणीतरी एक दुसरा मित्र आला आणि म्हणाला की मी देवापासून दूर गेलेलो आहे, मी काय करू? माझा मित्र म्हणाला की देवाला प्रार्थना कर की तुला तो परीक्षेमध्ये टाकेल. परीक्षेमध्ये पडलास की आपोआप देव आठवेल. 12 वचन वाचा कृपा करून. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं की तो स्वर्गदूत अब्रामाला म्हणाला की अब्रामा, तू तुझा एकुलता एक पुत्र देखील देवापासून दूर ठेवला नाहीस. तू ज्याच्यावरती प्रेम करतोस तो मुलगा तू तुझ्यापासून देवापासून दूर ठेवला नाहीस. याच्यावरून मला कळतं की तू देवाला भिवून वागणारा मनुष्य आहेस.
कळालं का? म्हणजे जोपर्यंत ह्या पातळीची कसोटी आपण पार करत नाही, तोपर्यंत आपण देवभिरू नाही. म्हणजे काय? जोपर्यंत आपण आपलं सर्वस्व देवाला देत नाही, तोपर्यंत आपण देवभिरू स्वतःला म्हणू शकत नाही. आता मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या बंधू आणि भगिनींनो, की जर देवाने अब्रामाला सांगितलं असतं, अब्रामा तू स्वतः होम बली हो, तू स्वतः होम अर्पण हो, तर ते अब्रामाला जास्त बरं वाटलं असतं. पण ज्या अर्थी देवाने त्याचा एकुलता एक मुलगा मागितला, त्या अर्थी ते अब्रामासाठी जास्त कष्टमय होतं. म्हणून देवाला माहित आहे की देवानं आपल्याकडे काय मागावं हे देवाला व्यवस्थित माहित आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, अब्रामाची कसोटी जर कमी झाली असती तर ती कधी, जर त्या देवाने स्वतःचा अब्रामाचा जर प्राण मागितला असता, तर ते अब्रामासाठी जास्त बरं वाटलं असतं. पण देव म्हणाला की अब्रामा तू तुझा प्राण नक्कीच मला देशील. मला तुझा मुलगा पाहिजे ज्याच्यावरती तू तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतोस. बंधू आणि भगिनींनो, जर अब्राम स्वतः होमार्पण म्हणून देवाने मागितलं असतं, तर अब्राम स्वखुशीनं त्या वेदीवरतीच गेला असता आणि त्या ठिकाणी होमार्पण झाला असता. कळालं का? म्हणून देवाचं वचन म्हणतं की अब्रामाने इसाकाला त्या वेदीवरती ठेवून स्वतःला त्या वेदीवरती ठेवल्यासारखं केलं. स्वतःचं अंतःकरण त्या वेदीवरती ठेवल्यासारखं झालं. त्याचं सर्वस्व त्यानं त्या वेदीवरती ठेवलं. त्याला म्हणायचं देवभिरूपणा. जोपर्यंत आपण आपलं प्रिय वस्तू किंवा प्रिय व्यक्ती देवाकडं देत नाही, आपलं कुटुंब देवाला देत नाही, आपली मंडळी देवाला देत नाही, आपलं सर्वस्व जोपर्यंत आपण वेदीवरती ठेवत नाही, तोपर्यंत आपण देवभिरू होऊ शकत नाही. बंधू आणि भगिनींनो, ही ही जी घटना अब्रामाच्या आयुष्यामध्ये घडली, ही फार महत्वाची घटना आहे. म्हणून शेवटच्या काळामध्ये ही सुवार्ता जी आहे, ही सुवार्ता साक्ष म्हणून कशी गेली पाहिजे? आपण वेदीवरती साक्ष दिली पाहिजे. आपलं जे आयुष्य आहे ते वेदीवरती बलिदान झालं पाहिजे. मग ती खरी साक्ष. अब्रामाला स्वर्गदूत म्हणाला की तू सर्वस्व जे आहे ते देवाला दिलंस, याच्यावरून कळतं की तू देवाला भिवून वागणारा व्यक्ती आहेस. देवाची भीती बाळगा व त्याचं गौरव करा, कारण की न्याय निवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. देवाच्या वचनातून आपण शिकलो की देवाची भीती बाळगणे म्हणजे काय? देवाची भीती बाळगणे म्हणजे आज्ञाधारकपणा, म्हणजे आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञेचं पालन. 10 आज्ञा आहेत. त्या 10 आज्ञेपैकी आपण कोणतीही आज्ञा मोडून चालत नाही. जो व्यक्ती त्यातली एक आज्ञा मोडेल, तो व्यक्ती देवभिरू नाही, हे देवाचं वचन आपल्याला सांगतं. आध्यात्मिक जीवनासाठी 10 आज्ञा आहेत. शारीरिक जीवनासाठी 8 आज्ञा आहेत. शरीर व्यवस्थित कसं ठेवावं, आरोग्यदायी कसं राहावं, याच्यासाठी 8 आज्ञा आहेत. त्या देखील महत्वाच्या आहेत. देवभिरूपणा. देवभिरूपणा म्हणजे आपण ज्ञानी होणं. देवाची भीती म्हणजे ज्ञानाचा आरंभ होय, असं देवाचं वचन म्हणतं. आपण वाचलं. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन फक्त ऐकून सोडून न देता त्याच्यानुसार जो चालेल आणि त्याद्वारे जो साक्ष देईल, तोच खरा देवदूत म्हटलं तर चालेल. कारण की देवाचं वचन म्हणतं, योहानाने तो देवदूत अंतराळामध्ये भरारी घेताना पाहिला. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 7वं वचन परत एकदा वाचूया. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 7वं वचन. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती. 7वं वचन वाचा कृपा करून. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.
देवाचं वचन म्हणतं की त्याची भीती बाळगा व त्याचे गौरव करा. त्याचे गौरव करा म्हणजे काय? गौरव हा शब्द किती महत्वाचा आहे. कारण की न्याय निवाड्याच्या बाबतीविषयी आपण बोलत आहोत. निवाडा म्हणजे हा न्याय निवाड्यातून आपण जर पार पडलो तर आपल्याला सार्वकालिक जीवन. म्हणून हे शब्द फार महत्वाचे आहे. म्हणून खोलवर आपण अभ्यास करत आहोत. देवाचे गौरव करणे म्हणजे काय? जर आपण निर्गम या पुस्तकाकडे गेलो, निर्गम याचा 33वा अध्याय, निर्गम याचा 33वा अध्याय जर आपण उघडला आणि विशेष करून 18 वचन, ज्या ठिकाणी मोशे आणि येशू ख्रिस्त संभाषण करत आहेत, त्या ठिकाणी मोशे येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की येशू ख्रिस्ता, मी तुझ्याशी खूप संभाषण केलेलं आहे, तुझा मला अनुभव घडलेला आहे, कृपा करून माझ्यासाठी तू एक काम कर, एक विनंती या ठिकाणी मोशे देवासमोर मांडत आहे. निर्गम याचा 33वा अध्याय आणि 18 वचन. 18. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. मोशे या ठिकाणी देवाला म्हणत आहे की कृपा करून मला तुझं तेज दाखव. तेज म्हणजे गौरव दाखव, मला तुझी महिमा पाहिजे आहे. मोशे म्हणत आहे की देवा, तुझ्या संगती मी खूप वार्ता म्हणजे बातचीत केलेली आहे, खूप बोललेलो आहे, तर कृपा करून मला तुझं गौरव पाहायचं आहे, मला तुझं गौरव पाहू दे, मला तुझी महिमा पाहायची आहे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादा लेकरू जन्माला येतं, त्यावेळेस आपण त्या लेकराचं वेगवेगळं नामांकरण करतो. जर ते लेकरू मुलगा असेल तर त्याचं नाव आपण गौरव ठेवतो, जर मुलगी असेल तर तिचं नाव आपण महिमा ठेवतो. दोन्हीचा अर्थ एकच. ते काय आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी मोशे देवाला म्हणत आहे की देवा, मला तुझं गौरव पाहायचं आहे. देव त्याला काय दाखवत आहे? 19वा वचन. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. देवाचं वचन म्हणतो, तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. मुद्दा नंबर 1, देवाला ज्यावेळेस मोशेला गौरव किंवा महिमा दाखवायची होती, त्यावेळेस देवाने मोशेला त्याचा चांगुलपणा दाखवला. मुद्दा नंबर 1, देवाचा चांगुलपणा. मुद्दा नंबर 2, तुझ्या समोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन. देवाचे नाव हा मुद्दा नंबर 2. पण मोशेने देवाला काय सांगितलं? मला देवा तुझं गौरव, मला तुझी महिमा पाहिजे, मला तुझं तेज पाहायचं आहे. देव म्हणतो की मी तुला माझा चांगुलपणा दाखवतो. तुला माझं गौरव पाहायचं आहे ना, महिमा पाहिजे ना, तेज पाहायचं आहे ना, मी तुला माझा चांगुलपणा दाखवतो. दुसरं, माझ्या नावाची घोषणा करीन. मुद्दा नंबर 3, ज्याच्यावर कृपा करावीसे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन. मुद्दा नंबर 3, कृपा. मुद्दा नंबर 4, आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करीन. मुद्दा नंबर 4 काय? दया. बंधू आणि भगिनींनो, चांगुलपणा, देवाचं नाव, देवाची कृपा आणि देवाची दया, ह्या 4 गोष्टी काय आहेत? जर तुम्ही म्हणाला की हा व्यक्ती चांगला आहे, हा व्यक्ती दयाळू आहे, हा व्यक्ती कृपाळू आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीविषयी काय सांगत आहात? त्या व्यक्तीचे गुण तुम्ही सांगत आहात, त्या व्यक्तीचं चरित्र कसं आहे ते तुम्ही सांगत आहात. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, देवाचे गौरव, देवाचे तेज, देवाची महिमा म्हणजे त्याचं चरित्र. कारण की हे सर्व गुण जे आहेत हे त्याचं चरित्र प्रगट करतात. प्रियजन हो, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. देव म्हणाला की तुला माझं गौरव पाहायचं आहे ना, मी तुला माझं चरित्र दाखवतो. आणि माझं चरित्र काय आहे? माझं चांगुलपणा, माझं नाव, मी दयाळू आहे, मी कृपाळू आहे, हे माझं चरित्र आहे, हे माझं गौरव आहे. आपण खूप वेळेस म्हणतो देवाला गौरव दिया. देवाला गौरव आपण गाण्याद्वारे देतो, साक्षेद्वारे देतो, फार चांगली गोष्ट आहे. पण देवाचं गौरव म्हणजे त्याचं चरित्र, त्याचं चरित्र. स्तोत्र संहिता याचा 19वा अध्याय पहिलं वचन. स्तोत्र संहिता याचा 19वा अध्याय पहिलं वचन. आपण देवाच्या गौरवाविषयी शिकूया, त्याच्या महिमेविषयी शिकूया.
आता कळालं का की गौरव आणि महिमा या दोन्ही शब्दाचा अर्थ काय? चरित्र. स्तोत्र संहिता 19:1. आकाश देवाचा महिमा वर्णिते, आकाश देवाचा महिमा वर्णिते. पुढे अंतरिक्ष त्याची कृती दर्शविते. देवाचं वचन म्हणतं की आकाश देवाचा महिमा वर्णिते. वर्णिते म्हणजे काय? दर्शन देते किंवा सांगते किंवा प्रगट करते. आता आकाश देवाचा महिमा, देवाचं चरित्र कसं प्रगट करते? आकाशामध्ये काय आहे? सूर्य आहे, चंद्र आहेत, तारे आहेत, पक्षी आहेत भरारी करणारे. ते देवाची महिमा कसे करतात? देवाचं चरित्र प्रगट करून. म्हणजे त्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर, सूर्याकडे पाहिल्यानंतर देवाचं चरित्र त्याच्यामध्ये प्रगट होतं, देवाचे गुण त्याच्यामध्ये प्रगट होतात. तारे पाहिल्यानंतर देवाचे गुण त्यामध्ये प्रगट होतात, असं देवाचं वचन म्हणतं. तारे देवाचे गुण प्रगट करतात, कारण की ताऱ्यांना देवाने प्रगट केलेलं आहे, देवाने बनवलेलं आहे. तारे पाहिल्यानंतर देवाचे कोणते गुण त्या ताऱ्यांमध्ये आपल्याला दिसतात? देव बुद्धिशाली आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, कारण की ते तारे जणू काय धाग्याने बांधल्यासारखे आहेत, पण ते धाग्याने बांधलेले नाहीत. ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ते तारे आहेत. त्याच्यावरून आपल्याला कळतं की देव किती हुशार आहे. एखाद्या फुलाचं उदाहरण घ्या, देवाने ते फुल बनवलेलं आहे आणि ते फुल देखील देवाचं गौरव करतं. म्हणजे काय? देवाचं वर्णन, देवाच्या महिमेचं वर्णन करतं. म्हणजे काय? देवाचे गुण प्रगट करतं. कोणतंही फुल घ्या, कमळाचं फुल घ्या, ते कमळाचं फुल देवाचं कोणतं गुण प्रगट करतं? त्या फुलाला पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, आपल्याला शांती प्राप्त होते. गुलाबाच्या फुलाचा सुगंध घेतल्यानंतर आपलं तो सुगंध जो आहे तो पूर्ण खोलीमध्ये दरवळतो. याच्यावरून आपल्याला कळतं की देव फुलासारखा सुंदर आहे, देव फुलासारखा कोमल आहे. देवाने ते गुण स्वतःचे जे आहेत ना, ते स्वतःचे गुण त्या सृष्टीमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याद्वारे तो लोकांसमोर प्रगट होत आहे, साक्ष देत आहेत ते सर्वजण. आणि देवाचं वचन म्हणतं की देवाने माणूस घडवला. देवाने माणूस का घडवला? फुलं, पक्षी, तारे, वन पशु हे सर्व गोष्टी करून देव थांबला का नाही? देव म्हणाला की जर फुलांकडे बघितलं तर तुम्हाला फक्त सुंदरता दिसेल, त्याच्यामध्ये कणखरपणा दिसणार नाही. कणखरपणा जर तुम्हाला माझा पाहायचा असेल तर तुम्ही मोठ्या पर्वताकडे पहा, मोठ्या डोंगराकडे पहा. आपण काय शिकत आहोत? देवाचं गौरव कसं करायचं हे शिकत आहोत. प्रियजन हो, देवाचं गौरव करणे म्हणजे देवाचं चरित्र प्रगट करणे. देव म्हणाला की कणखर विश्वास डोंगरासारखा, कोमलता फुलासारखी, ताऱ्यांसारखी बुद्धी मी एकाच गोष्टीमध्ये टाकेन आणि ती गोष्ट म्हणजे मनुष्य. आणि म्हणून देवाने मनुष्य निर्माण केला. त्या मनुष्यामध्ये सर्व गुण, म्हणजे सृष्टीमध्ये जितके गुण आहेत ते सर्व गुण देवाने त्या मनुष्यामध्ये ठेवलेले आहेत. डोंगरासारखा विश्वास, ताऱ्यांसारखी बुद्धिमत्ता, फुलांसारखी कोमलता मनुष्यामध्ये पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, देवाच्या आज्ञेमध्ये राहा व त्याचं चरित्र प्रगट करा, कारण की न्याय निवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. घटिका आली आहे. कळालं का? जर न्याय निवाड्यातून पार व्हायचं तर ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये पाहिजेत. तर कोल्हापुरी भाषेमध्ये काय म्हणतात, तर दिवस शेवट बरोबर जातील. जर आपल्याला ह्या न्यायनिवाड्यातून पार व्हायचं असेल तर आपल्याला सार्वकालिक जीवनाची जर भूक आणि तहान असेल, ज्या व्यक्तीला, ज्या सुवार्तिकाला किंवा जो सुवार्ता सांगतो, जो कोणी व्यक्ती आहे त्याला जर सार्वकालिक जीवन पाहिजे तर त्याला या सर्व चाचणीतून गेलं पाहिजे. अब्रामासारखं त्यानं सर्वस्व वेदीवरती ठेवलं पाहिजे. त्याचं सर्वस्व म्हणजे इसहाक.
बंधू आणि भगिनीनो, प्रगटीकरण 14:7 मध्ये वाचलं की देवाची भीती बाळगा, त्याचा गौरव करा, कारण की त्याची न्याय निवाडा करावयाची घटिका आली आहे. त्याची म्हणजे देवाचा पण न्याय होत आहे, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण की देव ठामपणे त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझे लोक माझी आज्ञा पाळतील, पवित्र आयुष्य जगतील, माझे चरित्र प्रगट करतील. पूर्ण जगाला पाहायचं आहे की हा देव जी गोष्ट ही सांगत आहे की तो बरोबर आहे का नाही, ही देवाची पडताळणी पूर्ण जग करत आहे. देवाची परीक्षा होत आहे. आपली तर होतेच होते, पण देवाची देखील परीक्षा होत आहे, कारण की देवाचे हे शब्द आहेत. देव म्हणत आहे की मीच एक सत्य आणि जिवंत देव आहे आणि माझ्या आज्ञा बरोबर आहेत. सैतानानं पूर्ण जगाला सांगितलेलं आहे की आज्ञा पालन करणं गरजेचं नाही आणि आज्ञा पालन करणं शक्य नाही. देव म्हणाला की नाही, आज्ञापालन शक्य आहे आणि आज्ञापालन गरजेचं आहे आणि आज्ञापालन महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारचे लोक जगामध्ये आहेत जे देवाची आज्ञा पाळतील. म्हणून लोक, पूर्ण जग येशू ख्रिस्ताला एका कोठडीमध्ये पाहत आहेत आणि बघत आहेत आणि म्हणत आहेत की हा देव खरा आहे का नाही ते बघायचं आहे आम्हाला, कारण की हा देव अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला सांगत आहे. पूर्ण जग या देवाची चाचणी करत आहे आणि ती कशी, आपल्याला बघून. देवाला पास कसं करायचं बंधू आणि भगिनींनो, ते आपल्या हातामध्ये देखील आहे. देव देव आहे. आपण जरी नापास झालो तर देव श्रेष्ठ आहे, तो पवित्र आहे, त्याच्यामध्ये काहीही संशय नाही. पण देव म्हणत आहे माझे लोक तुम्हाला सांगतील की मी खरा आहे, असं देव पूर्ण जगाला सांगत आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे बंधू आणि भगिनींनो. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे बंधू आणि भगिनींनो की शेवटच्या काळातील जी सुवार्ता आहे ती साक्ष म्हणून जाणार आहे. साक्ष म्हणजे देव ज्या गोष्टी सांगतो ते जग काय करेल, देवाचं वचन असं बघेल आणि म्हणेल की देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय, ह्या माणसांमध्ये ही गोष्ट आहे का बघूया. त्या लोकांकडे पाहून लोक म्हणतील की ज्या गोष्टी वचनामध्ये आहेत त्या ह्या लोकांमध्ये आहेत, ह्यांचा देव बरोबर आहे, आमचा देव चुकीचा आहे. स्पष्ट. जर तुम्हाला आणि मला वाटतं की आपल्या देवाचं नाव जे आहे ते उंचावलं जावं, आपला देव सर्वश्रेष्ठ आणि एकमेव देव आहे, ह्याची जर प्रचिती पूर्ण जगाला झाली पाहिजे, तर आपण आज्ञाधारक बनलं पाहिजे, त्याचं चरित्र प्रगट केलं पाहिजे. मग लोक म्हणतील आपण देवबिरो आहोत आणि देवाला गौरव आणि महिमा देणार आहोत. प्रियजन हो, न्याय निवाडा सुरू झालेला आहे. कोणापासून सुरू होणार आहे? म्हणजे जर न्याय निवाडा ह्या जगाचा आत्ता जो होत आहे, त्या न्याय निवाडामध्ये पहिला न्याय निवाडा कोणाचा होईल? शेवटचं वचन वाचूया. पहिले पेत्र्याचा 4था अध्याय 17 वचन. शेवटचं वचन, पहिले पेत्र्याचा 4था अध्याय आणि 17 वचन. न्याय निवाडा पहिला कोणाचा होईल? पहिले पेत्र 4था अध्याय 17 वचन. कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे. देवाचं वचन म्हणतं की देवाच्या घरापासून, उपकार म्हणतो, देवाचं वचन म्हणतं की देवाच्या घरापासून न्याय निवाडा करण्याची घटिका आली आहे. प्रारंभ आपल्यापासून होणार आहे. देवाचं मंदिर, देवाचं जे घर आहे ते तुम्ही आणि मी आहे बंधू आणि भगिनी. या घरामध्ये आपल्याला बाकीच्या लोकांना आणायचंय, पण आपण घरामध्ये खरंच आहोत का हे पडताळून पाहिलं पाहिजे. नामधारी ख्रिस्ती व्यक्तीचा टिकाव ह्या ठिकाणी होणार नाही, कारण की मत्तेच्या 24व्या अध्यायामध्ये देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. म्हणजे काय? जो शेवटपर्यंत आज्ञेमध्ये राहील, जो शेवटपर्यंत विश्वासू राहील, जो शेवटपर्यंत पाप विरहित आयुष्य जगेल, जो शेवटपर्यंत पवित्र आयुष्य जगेल, जो शेवटपर्यंत देवाचं चरित्र प्रगट करेल, तोच तरेल, तोच टिकेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. बंधू आणि भगिनींनो, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी सर्वस्व द्यावं लागतं. सर्वस्व दिल्यानंतरच आपल्याला देव सर्वस्व देतो, ह्याला ख्रिस्ती पण म्हणतात. या त्रास संकटामध्ये जो सुखी समाधानी राहतो आणि देवासाठी ज्यानं आपलं सर्वस्व दिलेलं आहे तो खरा ख्रिस्ती, हे देवाचं वचन आपल्याला सांगतं.
बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला माहित पाहिजे की लोकांनी ह्या संदेशाचा स्वीकार 1840 इसवी सन पासून 1844 इसवी सन पर्यंत त्या संदेशाचा स्वीकार केला की नाही, आणि ज्या वेळेस जर त्याचा केला नाही, या वचनाचा जर संदेश, या संदेशाचा जर स्वीकार लोकांनी केला नाही, तर त्याचे परिणाम काय होतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं, तर उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण ह्या ठिकाणी भेटणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन.